प्रदूषणाच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राजस्थानमधील पाली, बालोत्रा आणि जोधपूर येथील कापड प्रक्रिया केंद्रे गेल्या 70 दिवसांपासून बंद असल्याचा मोठा आणि थेट फटका महाराष्ट्रातील यंत्रमाग पॉवरलूम उद्योगाला बसला आहे. धुळे, मालेगाव, भिवंडी, इचलकरंजी आणि इतर शहरांमधून तयार होणारा कच्चा कापड प्रक्रियाभावी होऊ नसल्याने राज्यातील रात्रंदिवस चालणारे यंत्रमाग कारखाने आता आठवड्यातून केवळ 2-3 दिवसच चालत असून ते पूर्णपणे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या साखळीमुळे हजारो कामगारांवर व त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून याचा फटका अप्रत्यक्षरित्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही बसत आहे. या गंभीर आर्थिक आणि सामाजिक संकटाकडे लक्ष वेधत केंद्र सरकारने यात तातडीने योग्य तो मार्ग काढून ही प्रक्रिया केंद्रे पूर्ववत सुरू करावीत व लाखो रोजगार वाचवावेत. या मागणीसाठी धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष युवराज कर्णकाळ, शहराध्यक्ष साबीर शेख, रमेश श्रीखंडे, गोपाल अन्सारी, मुजफ्फर हुसेन, अफसर पठाण, राजेंद्र खैरनार, अन्सारी शकील अहेमद, दीपक पाटील, अलोक रघुवंशी, आसिफ अन्सारी, कृष्णा ठाकूर, जावेद देशमुख, विनायक सोनवणे, कलीम अन्सारी यांनी एकत्र येत धुळे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकृत निवेदन दिले. दुधिया शहर, मालेगांव, भिवंडी, महाराष्ट्र के सभी यंत्रमाग, महाराष्ट्र से सब कच्चा माल तैयार होकर बालोतरा के लिए जाता है। बालोतरा में प्रोसेसिंग होता है माल, और राजस्थान बालोतरा उधर प्रोसेसिंग होता, प्रोसेसिंग होके मटेरियल एक्सपोर्ट होता। लेकिन ये 3 महीने से एक्सपोर्ट होना बंद है। और इसमें पावर लूम की जो 3 महीने से जो पावर लूम बंद है, इसमें बहुत सारे लोग यानी बेरोजगार हुए हैं। तो हमारी धुलिया जिला कांग्रेस कमेटी धुले सरकार से मांगनी है कि भाई ये जो पावर लूम पे जो संकट है इसको दूर करे। पावर लूम जो है ये जैसा शेतकरी का है वैसा ही पावर लूम भी है। तो इसमें जो बहुत सारे लोग बेरोजगार हो रहे हैं, इसकी रोजी रोटी का जो है व्यवस्था जो है इस पर केंद्र सरकार ने ध्यान दिया। जोधपूर राजस्थान या ठिकाणी 70 दिवसापासनं जे यंत्रमागाचा महाराष्ट्रामध्ये फार मोठा उद्योग आहे आणि हजारो लोक कामगार त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करता, पोट भरता आणि जो कच्चा माल महाराष्ट्रामधून जातो तो त्या ठिकाणी प्रोसेस होतो आणि तो प्रोसेस होऊन विदेशांमध्ये त्याची विक्री होते। फक्त हे जे यंत्रमागाचाच विषय नाही आहे, तर तो शेतकऱ्यांचा सुद्धा मोठा विषय आहे। शेतकऱ्यांची जी कपाशी आपली तयार होते, निघते आणि शेतकऱ्यांचा जो माल यंत्रमाग धारकांना विकला जातो त्याच्यातनं ते रॉ मटेरियल तयार होतं आणि तो प्रोसेसिंगसाठी तो बाहेर जातो आणि आज अशी परिस्थिती झालेली ते प्रोसेसिंग होत नाही आहे। शासनाचं धोरण, केंद्र शासनाचं धोरण हे काय बरोबर नाही। केंद्र शासनाच्या धोरणामुळे हा पूर्ण भारताचा विषय आहे, पण महाराष्ट्रामध्ये यंत्रमाग ही व्यवस्था फार मोठ्या प्रमाणात हा उद्योग आहे आणि त्या उद्योगावर फार मोठी बेरोजगारी होते। म्हणजे आता त्याची सुरुवात झालेली आहे। तर यंत्रमाग पॉवरलूम सेक्टरमध्ये जे रात्रंदिवस चालणारा जो उद्योग होता तो आता हप्त्यातनं 2 दिवस 3 दिवसावर आला आहे। पुढे पुढे तो थोड्या दिवसात तो पूर्णपणे बंद होईल। तर ह्या ठिकाणी महाराष्ट्रात हजारो कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे त्यांचे कुटुंब हे उपासमारीला लागतील म्हणून आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत।